नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. उच्च न्यायालयाचा मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन आहे ए. कायदे तयार करणे, बी. न्यायदान करणे, सी. सरकार चालवणे, डी. अर्थसंकल्प तयार करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. न्यायदान करणे. तर उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य काय आहे? तर न्यायदान करणे हे उच्च न्यायालयाचे मुख्य कार्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. भारतातील प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असणे अनिवार्य आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर हो, भारतातील प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असणे अनिवार्य आहे. तर या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन ए, हो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. उच्च न्यायालयात अपील करण्याची वेळ किती दिवस आहे? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? ऑप्शन सी, 90 दिवस. उच्च न्यायालयात अपील करण्याची वेळ 90 दिवस आहे. म्हणजे तुम्ही 90 दिवसात उच्च न्यायालयात अपील करू शकता. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे प्रकरण पाहू शकते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, संवैधानिक व सामान्य प्रकरणे. उच्च न्यायालय हे संवैधानिक व सामान्य प्रकरणे पाहू शकते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किती काळासाठी असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, निवृत्तीपर्यंत. आणि त्यांची निवृत्ती कधी असते? तर वयाच्या 62व्या वर्षी. म्हणजेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीपर्यंत असतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. उच्च न्यायालयाचे स्थानिक क्षेत्र ज्युरिस्डिक्शन काय आहे? तर उत्तर आहे फक्त राज्य. उच्च न्यायालयाचे स्थानिक क्षेत्र ज्युरिस्डिक्शन फक्त राज्य आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. उच्च न्यायालयात किती प्रकारचे अधिकार आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, मूलभूत अधिकार, संरक्षण, अपील आणि नियंत्रक अधिकार. उच्च न्यायालयात मूलभूत अधिकार, संरक्षण, अपील आणि नियंत्रक अधिकार आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. उच्च न्यायालयातील न्यायाधीश किती जण असतात? तर उत्तर आहे ऑप्शन सी, राज्याच्या गरजेनुसार बदलते. उच्च न्यायालयातील न्यायाधीश राज्याच्या गरजेनुसार बदलतात. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. उच्च न्यायालयात प्रमुख न्यायालयाचा अधिकार कोणत्या प्रकारचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, नियंत्रक अधिकार. कोणता आहे? तर नियंत्रक अधिकार. उच्च न्यायालयात प्रमुख न्यायालयाचा अधिकार हा नियंत्रक अधिकार आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयात दाखल होणारी रीट मुख्यतः कोणत्या कलमानुसार दिली जाते?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 226. तर उच्च न्यायालयात दाखल होणारी रीट 226 या कलमानुसार दिली जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण ठरवतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. कोण ठरवतो? तर राष्ट्रपती ठरवतो. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती ठरवतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयाची अट किती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्ष. किती आहे? तर 62 वर्ष आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयाची अट 62 वर्ष इतकी आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे अधिकार वापरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय. म्हणजे उच्च न्यायालय हे अपील अधिकार, नियंत्रणाधिकार, मूलभूत अधिकार संरक्षण या सर्व प्रकारचे अधिकार वापरते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. उच्च न्यायालयाने राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला निर्देश देण्याचा अधिकार काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी निर्देश डायरेक्शन्स. तर काय उत्तर आहे? तर निर्देश. उच्च न्यायालयाने राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला निर्देश देण्याचा अधिकार निर्देश आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. उच्च न्यायालयाचा अधिकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिस्डिक्शन म्हणून कोणत्या कलमानुसार ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कलम 226. तर कोणत्या कलमानुसार? तर 226व्या कलमानुसार ओळखला जातो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. उच्च न्यायालयाला रीट जारी करताना कोणत्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी मूलभूत अधिक कायदेशीर अधिकार. उच्च न्यायालयाला रीट जारी करताना मूलभूत अधिक कायदेशीर अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश नियुक्त करताना कोणाचा सल्ला बंधनकारक आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश नियुक्त करताना भारताच्या मुख्य न्यायाधीशाचा सल्ला बंधनकारक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव प्रथम कुठे मांडला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लोकसभा किंवा राज्यसभा. आता पुढचा प्रश्न व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. उच्च न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड असल्याचा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी स्वतःच्या अवमानाची शिक्षा देऊ शकते. उच्च न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड असल्याचा अर्थ आहे स्वतःच्या अवमानाची शिक्षा देऊ शकते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.